थांबा. जर तुमच्याकडे 2023च्या आधीची गाडी असेल तर ही रील म्हणजे तुमच्यासाठी वेकअप कॉल आहे. हो, वेकअप कॉल. तुमच्या नकळत गाडीच्या इंजिनचा कबाडा होतोय आणि खिशाला रोज कात्री लागते कारण बाजारात आले E20 पेट्रोल. रियालिटी चेक काय आहे माहितीये? तुम्ही पंपावर 100 रुपयाचं पेट्रोल भरताय पण गाडीला ताकद मिळते फक्त 90 रुपयांचीच. कारण यात 20% इथेनॉल आहे. परिणाम 6 ते 10% मायलेज थेट हवेत गायब. बूम. आणि जर गाडी 2023च्या पूर्वीची असेल तर इंधनाची टाकी आतून गंजते, नळ्या कुजतायत, इंजिन जाम होतंय. पण सरकारचा हा पॅटर्न नवीन नाही. काल नीट पेपर लीक प्रकरणातही सरकारने आधी काहीच झालं नाही म्हणून हात वर केले आणि जेव्हा तरुण रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पण शेवटी काय झालं? जनतेच्या रोषापुढे सरकारला नमावं लागलंच. आज E20च्या बाबतही तोच प्रकार सुरू आहे. लोक त्रस्त आहेत म्हणून आता E20 जनता पार्टी सारखी आंदोलने उभी राहत आहेत. सरकारला वाटते लोक शांत बसलेत पण त्यांना विसर पडलाय की जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा निर्णय बदलावेच लागतात. E20 आणा किंवा अजून काही प्रोजेक्ट आणा, पण जर तो तुमच्या देशातल्या जनतेलाच मान्य नसेल तर त्यावर जोर जबरदस्ती करून तो लोकांवर लादणं हे कितपत योग्य आहे?